ओम शांती. 4 मे 2024 ईश्वरीय महावाक्ये. आजची मुद्रेचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबा जे काही सांगतात ते तुमच्या हृदयावर बिंबले पाहिजे. इथे तुम्ही आला आहात सूर्यवंशी घराण्यामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी, तर धारणासुद्धा करायची आहे. प्रश्न आहे, सदैव रिफ्रेश अर्थात ताजे तवाने राहण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, जसे उन्हाळ्यामध्ये पंखे चालू होतात तर ताजे तवाने करतात, तसे सदैव सुदर्शन चक्र फिरवत राहा तर ताजे तवाने राहाल. मुले विचारतात, सुदर्शन चक्रधारी बनण्यासाठी किती वेळ लागतो? बाबा म्हणतात, मुलांनो, 1 सेकंद. तुम्हा मुलांना सुदर्शन चक्रधारी जरूर बनायचे आहे, कारण याद्वारेच तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. सुदर्शन चक्र फिरविणारे सूर्यवंशी बनतात. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, एका बाबांच्या संगतीमध्ये राहून स्वतःला पारसबुद्धी बनवायचे आहे. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. वाईट संगतीपासून दूर राहायचे आहे. दुसरी पॉईंट आहे, सदैव याच आनंदामध्ये राहायचे आहे की आम्ही सुदर्शन चक्रधारी नव्या दुनियेचे मालक चक्रवर्ती बनत आहोत. शिव बाबा आले आहेत आम्हाला ज्ञान सूर्यवंशी बनविण्यासाठी. आमचे लक्षच हे आहे. आजचे वरदान आहे, विघ्नांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करणारे निर्विघ्न विजयी भव. स्पष्टीकरण आहे, विघ्न येणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु विघ्नाने तुम्हाला पराभूत करू नये. विघ्न येतातच खंबीर बनविण्यासाठी. त्यामुळे विघ्नांना घाबरण्यापेक्षा त्यांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करा. तेव्हाच म्हणणार निर्विघ्न विजयी. जर सर्व शक्तिमान बाबांची सोबत आहे तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त बाबांची आठवण आणि सेवेमध्ये बिझी राहा तर माया किंवा विघ्न दूर जातील. स्लोगन आहे, सुखाच्या खात्याला वाढविण्यासाठी मर्यादापूर्वक हृदयापासून सर्वांना सुख द्या. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.